हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 23. आद्या खुश होतच गाडीचा दरवाजा उघडू लागली, पण गाडीचा दरवाजा काही उघडत नव्हता. उघडा ना दरवाजा, तिने मधाळ सुरातच त्याला म्हटले. तो मात्र रागातच तिच्याकडे बघू लागला. असं रागात का बघताय? तिने नजर खाली ठेवतच त्याला विचारले. काय बोललीस तू आता? सिडने विचारलं. दरवाजा उघडा ना, ती उत्तरली. त्याच्या आधी काय बोललीस? सिडने दात चावतच विचारलं. मग तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणार ना? मी तर माझ्या फ्रेंड्ससोबत कॉलेजमध्ये गेली तर काय प्रॉब्लेम आहे? एकतर त्या कथक सरांनी त्याच्याकडे काय निरोप दिला हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आहे की लोक काय म्हणतील ह्याची भीती मला दाखवतायत. मला तर ना लोकांना काय वाटतं ह्यापेक्षा ना मला नक्की काय वाटतं हे महत्त्वाचं वाटतं. आता आपला स्वभाव वेगळा आहे म्हणा, पण तुम्ही थोडं समजून घ्यायला हवं ना. आता गाडी थांबवली, मग उघडा बघू दरवाजा, आद्या म्हणाली. सीड तिच्या विचारांनी भारावून गेला होता. प्लीज उघडा ना दरवाजा, प्लीज. दोन्ही हातांची एक मूठ बनवून ती हनुवटीखाली धरत पापण्या वारंवार मिचकावत सीडला बिचारावाला लूक देतच ती म्हणाली. तिचे चेहऱ्यावरील निरागसतेचे भाव सीडच्या रागावर बर्फ चोळून गेले होते. टिक. गाडीत एक आवाज घुमला. सीडने गाडी अनलॉक केली. थँक्यू, खुश होतच ती म्हणाली आणि दरवाजा उघडत ती गाडीबाहेर पडली. राहुल पळतच कारजवळ आला. थांबली का नाही तू तिथे? धापा टाकतच त्याने तिला विचारले. हे सिद्धराज आहेत ना, स्वतःचं तेच खरं करतात. स्वतःला खूपच, मोठ्याने ती म्हणू लागली, पण बोलता बोलता मध्येच थांबली आणि नंतर जीप चावतच तिने कारमध्ये डोकावून पाहिलं. तुझं झालं असेल तर दरवाजा लावतो, सिद्धराज ओरडला. धाड करून कारचा दरवाजा तिने आपटला. तसं सिद्धराजच्या रागात अजून भर पडली. चुकून, सॉरी, कान धरत खिडकीतून डोकावतच ती म्हणाली आणि राहुलसोबत पळतच ती तिथून जाऊ लागली. सीडची गाडी मागे नाही हे दिसताच ती धापा टाकत एका ठिकाणी उभी राहिली. पाणी म्हणत राहुलकडे ती पाणी मागू लागली. बॅगेतून पाण्याची बाटली काढत त्याने तिच्यासमोर धरली. अर्धी बाटली रिकामी करून तिने त्याच्या हातावर टेकवली. एवढं पळण्यासारखं काय झालेलं? राहुलने विचारलं. आधीच ते सिद्धराज माझ्यावर भडकले होते, त्यात माझ्या हातून कारचा दरवाजा एवढ्या जोरात लागला, मग तर ते अजूनच भडकणार होते. उगाच मारलं वगैरे मग? आपल्या कॉलेजमधली किती मुलं होती तिथे, कसं दिसलं असतं ते? आद्या म्हणाली. ते मारतात पण तुला? राहुलने विचारलं. मारत तर नाही, पण रागात ते एवढे भयानक दिसतात की मलाच असं वाटतं की ते मारू पण शकतील. श्रीमंत लोक काहीही करू शकतात. आणि हे सगळं सोड, तू साठे सरांना भेटून आलास? काय बोलले ते? त्यांना कथ्थक टीचर मिळाली का? आद्याने विचारलं. नाही, तुझ्यासारखं कथ्थक कोणीच शिकवू शकत नाही असं ते म्हणाले. आजपासूनच तुला यायला सांगितलंय. आणि हो, ही तुझी फीज मी त्यांच्याकडून मागून आणली आहे. मोजून बघ बरोबर आहे का ते? ते म्हणाले 500 रुपये जास्त दिले त्यांनी. खिशातून एन्व्हलप काढत राहुलने आद्याच्या हातात दिले. तू दिलेस म्हणजे बरोबरच असतील. आज कथ्थक क्लासला जायचं माझं ठरलेलं, पण भाई उपाशी राहतील ना. सरांना सांग की तिचे भाई रूम बाहेर सुटले ना, मग ती रेग्युलर क्लासला येईल. मला आज बँकेत पण जायचं आहे. खूप कामं आहेत. मला ना नवीन जॉब मिळाला आहे. 15,000 पगार आहे मला, आद्या म्हणाली. वाव,
मला पण बघ ना एखादा जॉब. बाबांच्या औषधांचा खर्च खूप वाढला आहे गं. कोचिंग क्लासमधून मिळणारा पगार पण आता दवाखान्यातच जातो. आईने माझ्या आत्याकडून पैसे मागितलेले माझी फीस भरण्यासाठी. आता तीसुद्धा परत मागते पैसे. मी अजून एक जॉब शोधतोय. असेल तर सांग ना मला, मी काहीही करेल, राहुल म्हणाला. भाईसोबत बोलून बघते, ते खूप चांगले आहेत. तुला जास्तच गरज असेल तर हे पैसे ठेव तू, म्हणत हातातील एन्व्हलप तिने राहुलसमोर धरलं. मला असे पैसे नको गं, सवय लागते अशाने. कुठे जॉब असेल तर नक्की सांग, राहुल म्हणाला. तू जॉबचं टेन्शन नको घेऊस, मी भाईंना सांगते आज रात्री. आध्या राहुलसोबत बोलतच कॉलेजमध्ये जाऊ लागली. इथे सिडने गाडी थेट ध्रुवीच्या घराजवळ येऊन थांबवली. तू? दारातच सिडला बघून मामीच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. ध्रुवी? ध्रुवीला आवाज देतच तो घरी शिरला. हॉलमध्येच त्याचे मामा बसले होते. मामा, ध्रुवी? सिडने विचारलं. अजून काय बाकी राहिले तुझं? मामाने रागातच विचारलं. ध्रुवी कुठे? त्याने विचारलं. स्वतःच्या खोलीत आहे. मुंबईला जायला निघाली आहे. तयारी चालू आहे तिची. मामाचं बोलणं अर्धवट ऐकत सिड ध्रुवीच्या खोलीत शिरला. घडी करून ठेवलेल्या कपड्यांना व्यवस्थित बॅगेत भरण्याचं काम ध्रुवीचं चालू होतं. सिडला स्वतःच्या खोलीत बघून रागाने तिने हातातील कपडे तसे बाजूला फेकले आणि ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. काय पद्धत झाली ही तुझी? आम्हाला न सांगता मुंबईला जाणार तू? सिडने विचारलं. आम्हाला? ध्रुवीने विचारलं. मला. आणि तू माझ्या चुका नको काढत बसूस. नाही आवडत मला हे. आम्ही ट्राय करतोय तुला आवडेल तसं बोलण्याचं. लगेचच जमेल असं नाही ना. आणि काय पद्धत आहे ही? किती फोन करतोय मी. फोन स्विच ऑफ करून बसलीस तू आणि न सांगता मुंबईला निघालीस? सिडने विचारलं. मला न सांगता तू तर लग्न केलंय सिड, ध्रुवी म्हणाली. डोळ्यात साचलेलं पाणी गालावर ओघळत होतं. किती वेळा ओरडून सांगू यार, जबरदस्ती झाले ते. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत पण लग्न करणार आहे. अण्णा आणि आबा स्वतः लावून देणार आहेत आपलं लग्न. सिड ध्रुवीची समजूत काढतच म्हणाला. पण मला आता तुझ्यासोबत लग्न नाही करायचंय, ध्रुवी रागातच म्हणाली आणि स्वतःची बॅग ती भरू लागली. सिडने तिच्या हाताला पकडत तिला स्वतःजवळ ओढलं आणि विचारलं. का नाही करायचंय लग्न? मला नाही आवडत आहेस तू. तुझ्यासारख्या भित्र्या आणि पळकुट्या मुलासोबत लग्न करून स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ मी? जर तुझ्यात एवढासा तरी पुरुषार्थ शिल्लक असता ना तर तू हे लग्न तेव्हाच्या तेव्हाच मोडलं असतंस. तुला बघून मला स्वतःचीच लाज वाटते की एवढी वर्ष मी तुझ्यासारख्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ध्रुवी तोंडाला येईल ते सिडला बोलत होती. तुझा राग मी समजू शकतो ध्रुवी, पण तू खूप जास्त बोलतेस. सिड रागातच तिच्यावर ओरडू लागला. राग नाही आहे, जे सत्य आहे तेच बोलते मी. जबरदस्ती झालं असेल पण तरीही लग्न झालंय तुझं. तुला जी दादागिरी दाखवायची ती तुझ्या बायकोवर दाखव, माझ्यावर नाही. ध्रुवीसुद्धा रागातच म्हणाली. तुला मला समजून नाही का घ्यायचंय? सिडने तिला विचारलं. जमतच नाही आहे मला आणि माझ्याकडून तू अपेक्षासुद्धा करू नकोस, ध्रुवी चिडतच त्याला म्हणाली. ओके फाईन, पण राग तुला आहे, मला तुझा नाही. आज ना उद्या तुझा राग शांत होईल. आय नो. मी वाट बघेल तुझी. हॅपी जर्नी. काळजी घे, सिड तिला म्हणाला आणि तो तिथून निघाला. कामावर आल्या आल्या त्याने थेट सरांच्या कॅबिनमध्ये धाव घेतली. तू आज कामावर? मला तर असं कळलं तुझं लग्न झालंय, सरांनी त्याला विचारलं. मी मुंबईला ट्रान्सफर करून मागितलेली, त्याचं काय झालं?
मला मुंबईला ट्रान्सफर करून मिळणार आहे की मला दुसरीकडे जॉब शोधावा लागणार आहे? जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा मला प्लीज, सिड म्हणाला. मुंबईतील ब्रांचच्या HOD सोबत माझं बोलणं झालं आहे, पण तिथे तू ज्या पोस्टवर काम करतोयस त्या पोस्टसाठी वेकेन्सी नाही आहे. माझं ऐकशील तर थोडे महिने थांब. सर म्हणाले. गेले 6 महिने हेच ऐकतोय मी. मला अजून नाही थांबायचं आहे ह्या पुण्यात. तुम्ही प्रॉब्लेमच समजून घेत नाही आहात, सिड रडकुंडीला येतच म्हणाला. त्याचे सर त्याला पुढे काही बोलणार, पण त्याआधीच तो केबिन बाहेर पडला आणि स्वतःच्या कामाला लागला. इथे संग्रामची सकाळ झाली. फ्रेश होऊन तो सुद्धा स्वतःच्या कामाला लागला. बाजूलाच असलेल्या टेबलवर दुधाचा ग्लास त्याला दिसला. तसं ओठांवर गोड स्मित उमटलं. लॅपटॉप चालू होईपर्यंत दुधाचा ग्लास त्याने रिकामी केला. रिकामी ग्लास टेबलवर ठेवणार तसं त्याचं लक्ष टेबलवरील डब्याकडे गेलं. डब्यावर चमचा तिने ठेवला होता. लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने तो डब्बा हातात घेतला आणि तो उघडला. मध्यभागी टोमॅटो आणि भोपळी मिरचीचं चकती गोलाकार कापून आजूबाजूने ओले खोबरे आणि कोथिंबिरीची केलेली सजावट तो बघतच राहिला. पाककला स्पर्धेत हिने असं काही प्रेझेंट केलं तर पहिली बाजी आरामात मारली असती. संग्राम तिची तारीफ करतच म्हणाला. मोबाईलमधील कॅमेरा ऑन करत त्याने सगळ्यात आधी फोटो काढला आणि मग चव चाखायला घेतली. वाह! पहिला घास तोंडात टाकताच आपसुकच त्याच्या तोंडून निघालं. मोठा डब्बा भरून तिने त्याला उपमा दिला होता. पोट भरलं, पण मन काही तृप्त होत नव्हतं. कोणीतरी दरवाजा उघडून आत येतंय असं त्याला जाणवलं. हातातील डब्बा बंद करत त्याने उशी आड लपवला. लॅपटॉप घेऊन तो बसला. आईसाहेब आत आल्या. तुम्ही आहात? आम्हाला वाटलं की कोणीतरी शैतान आमच्या खोलीत घुसतंय, संग्राम म्हणाला. आईसाहेब त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आलेल्या. आमचा नाश्ता करून झालाय. तुमच्यापेक्षा सुद्धा आमची जास्त काळजी करणारं आम्हाला कोणीतरी ह्या घरात भेटलंय, संग्राम आईसाहेबांना म्हणाला. ती व्यक्ती कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. काल रात्रीच आम्हाला तिचा शोध लागलाय, आईसाहेब हसतच त्याला म्हणाल्या. सुनबाई आवडल्या की नाही आईसाहेब? संग्रामने आईसाहेबांना विचारलं. तुम्हाला लग्न नाही करायचं होतं तर सरळ नाही म्हणून सांगायचं ना. सिद्धराजला ह्यात का गुंतवलत तुम्ही? आईसाहेबांनी विचारलं. आम्हाला ध्रुवी पसंत नव्हती ना आईसाहेब. अशा वेळेला आम्ही काय करायला पाहिजे? संग्रामने भोळेपणाचा आव आणतच आईसाहेबांना विचारलं. लग्न तुम्हाला नाही तर सिद्धराजला करायचं होतं. अशी जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही त्यांच्यावर, आईसाहेब संग्रामला म्हणाल्या. जबरदस्ती तर तुम्ही त्याच्यावर केली आहे. आम्ही काहीच नाही केलं आईसाहेब. तुम्हाला एवढंच जर वाटत असेल तर तुम्ही लग्न का होऊ दिलं? संग्रामने आईसाहेबांना विचारलं. तुमच्या अण्णांपुढे आमचं काही चालतं का? आईसाहेबांनी त्यालाच उलट प्रश्न केला. चालवून घेतलं ना तर सगळं चालतं हो आईसाहेब. आणि प्लीज हे असं चोरून नाश्ता वगैरे आणून तुमचं आमच्यावर भरपूर प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. सध्या तुमच्या प्रेमाची गरज तुमच्या लाडक्या सिद्धराजला आहे. आम्ही आमची काळजी घेऊ, संग्राम म्हणाला. आम्हाला तुम्ही दोघे सारखे आहात, आईसाहेब संग्रामला म्हणाल्या. विनोद भारी करतात आईसाहेब तुम्ही. आता आम्हाला खूप काम आहे, आम्ही ते करू? संग्रामने दात चावतच आईसाहेबांना विचारलं. का असं रागराग करताय संग्राम तुम्ही? तुमच्या ह्याच स्वभावाने खूप महत्त्वाचं नातं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं गमावलं. चुकीतून माणूस शिकतो असं म्हणतात, पण तुम्ही अजून चूक करतायत. स्वतःच्या भावाचा इतका द्वेष की त्याच्या मागे त्याचाच कट रचला, तो सुद्धा इतक्या घाणेरड्या पद्धतीने, आईसाहेब म्हणाल्या. तुम्हीच जर आम्हाला खलनायक करून टाकलं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघू ह्या घरात थांबायचं आईसाहेब?
प्रत्येक नातं आम्ही आमच्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. योग्य वेळ असते, पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला मागे पुढे करता. प्रश्न राहिला तर सिद्धराजचा, तर ध्रुवीचा खरा चेहरा लवकरच त्याच्यासमोर येईल. मग तो स्वतःच आध्यासारखी बायको मिळाली म्हणून स्वतःला नशीबवान समजेल. ह्या पेशवेजीतमध्ये जो तो राजकारणी आहे, तुम्हीसुद्धा. फक्त सिद्धराजला बाजूला केलं ना तर प्रत्येकजण ह्या घरी राजकारण खेळतंय. मी सुद्धा त्यातलाच, म्हणत संग्राम हसू लागला. तुम्हाला बोलायचं काय आहे? आम्ही राजकारण खेळतोय? आईसाहेब चिडतच म्हणाल्या. स्वतःच्या भावाची मुलगी सिद्धराजच्या गळ्यात मारायला निघाले, ह्यावरून कळतंय की तुमचं राजकारण. तो प्रेमात पडला नाही, तुम्ही तुमच्या भावाच्या मदतीने त्याला तिच्या प्रेमात पाडले. असली सायको मुलगी आम्हाला ह्या घरातच नको होती. सिद्धराजची बायको म्हणून तर अजिबातच नको, संग्राम म्हणाला. आध्या ठीक वाटते तुम्हाला? सामूहिक बलात्कार झालेली मुलगी सिद्धराजची बायको म्हणून चालते तुम्हाला? आईसाहेबांनी विचारलं. तुमच्या मुलीसोबत असं काही झालं असतं तरी असाच प्रश्न विचारला असता का तुम्ही आम्हाला? संग्रामने क्रूरपणे हसतच आईसाहेबांना विचारलं. तुम्ही वाद घालायच्या मूडमध्ये आहेत असं दिसतंय आम्हाला. आईसाहेबसुद्धा रागातच संग्रामला म्हणाल्या. राजकारणी म्हटलं तर हे सगळं चालायचं ना आईसाहेब. सामूहिक बलात्कार हे नाव आबा आणि अण्णांनी दिलंय. जर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असता तर ती मुलगी हॉस्पिटलमध्ये असते ना. बलात्कार झाल्या रात्री स्वतःच्याच घरची धुणी भांडी करत थोडी ना बसली असती. लहान आहे ती. बलात्कार काय असतो हे सुद्धा तिला माहिती नसेल. घडवून आणलंय हे सगळं, ते सुद्धा सिद्धराजचं नाव खराब करण्यासाठी. पण आम्ही तसं होऊ दिलं नाही. ती सकाळ आठवा जेव्हा आमची तक्रार घेऊन सिद्धराज तुमच्याकडे आला होता आणि आमच्यावर ओरडायला आमच्या खोलीत. संग्राम आईसाहेबांना आठवण करून देतच म्हणाला. आईसाहेब आठवू लागल्या. अण्णासाहेब आणि आबासाहेब निवडणूक जिंकून आलेल्या रात्री संग्राम आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून सीड आईसाहेबांकडे तक्रार करत होता. त्याच्या समाधानासाठी आईसाहेब संग्रामवर रागवलेसुद्धा. पण मनातून त्यांनासुद्धा असं वाटत होतं की संग्रामनी हे सगळं मुद्दामून केलं नसणार. खरं तर सगळं काही आईसाहेबांच्या सुद्धा समजण्यापलीकडचं होतं. तुम्हाला नक्की बोलायचं काय आहे? आईसाहेबांनी संग्रामला प्रश्न केला. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? काय घडलं असेल नक्की? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.